पहाटे सूर्यदेवाला नमन करून मी माझी गाडी घेऊन माझ्या काही मित्रांबरोबर निघालो होतो बाईक ट्रिपला. आज आम्ही चाललो होतो तिकोणा ट्रेकला. होय, म्हणतात ना, महाराष्ट्राची खरी संस्कृती जर तुम्हाला ओळखून घ्यायची असेल तर तुम्ही गडकिल्ल्यांना नक्की भेट दिली पाहिजे. या निसर्गरम्य वातावरणात आम्ही सुरू केला आमचा ट्रेक. सुरुवातीला जरा अवघड वाटला, पण नंतर हळूहळू आम्ही रुळलो आणि गड सरायला मजा यायला लागली. तसेच तब्बल 1.5 तासानंतर आम्ही पोहोचलो तिकोणा किल्ल्यावर. महादेवाला नमन करून गड टेहाणी आम्ही नंतर सुरू केली. त्रिकोणाच्या आकारात असल्यामुळे या किल्ल्याला तिकोणा असे नाव पडले. आजूबाजूला सुंदर डोंगर, झाडी आणि त्यासोबतच पवना नदीचे हे निसर्गरम्य दृश्य मन अगदी थक्क होऊन जातं. बघतच राहावं असं वाटतं. बघता बघता फक्त तासाभरातच आम्ही अख्खा गड इथे सर करून काढला. गडा छोटासा असल्यामुळे फिरायला जास्त वेळसुद्धा लागत नाही. उतरताना मात्र या महादेवाच्या सुंदर मंदिराला दर्शन घेऊन आम्ही आमच्या परतीचा प्रवास सुरू केला. परतीच्या प्रवासात आमच्या गाडीची चाकं पुढे वळाली ती लोणावळ्याकडे. ढगांनी आच्छादलेले डोंगर आमची नजर अगदी खेळून बसले होते. सतत धुक्यामध्ये असल्यामुळे वातावरण अगदी थंडगार झाले होते. ऊन सावलीचा हा खेळ बऱ्याच वेळ आम्ही बघत बसलो होतो. सोबतच गरम गरम कांदा भजी आणि मॅगी खाल्ल्यानंतर तलफ लागली आम्हाला कॉफीची आणि 2 घोट कॉफी पिल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला पुण्याकडे. बाय बाय.